तर मित्रांनो नमस्कार. कमळी या मालिकेच्या आजच्या म्हणजेच 12 एप्रिलच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. इकडे मात्र आता अनामिका बाहेर येऊन उभी राहते. त्यानंतर ऋषी देखील बाहेर येतो. ऋषी खूप अस्वस्थ असतो की त्याला अनामिका अजिबात आवडत नसते, कारण की ऋषीचं कमळीवर खूप प्रेम असतं. आता त्यानंतर लगेचच अनामिका ऋषीला म्हणू लागते, काय रे ऋषी, काय झालंय तुला? मी जेव्हापासनं आले ना तेव्हापासनं तू मला खूप अस्वस्थ वाटत आहे. का तुला माझ्यासोबत लग्नच करायचं नाही, की तू माझ्यावर रागवला आहेस? मला जर तू सांगितलंच नाही तर मला कळणार तरी कसं आहे? मग त्यानंतर अनामिका मात्र ऋषीला म्हणू लागते की ऋषी, बाकीचं काही पण असू दे, पण मला मात्र इथं आल्यापासून एक गोष्ट कळाली आहे की मात्र तुझं माझ्यावर अजिबातच प्रेम नाही आहे. त्यानंतर ऋषी अस्वस्थपणे अनामिकाकडे बघू लागतो. तर अनामिकाला ऋषी सांगू लागतो की हो अनामिका, माझं ना कमळीवर खूप प्रेम आहे. तर अनामिका म्हणू लागते, अरे ऋषी, तुला माहिती आहे का, त्या कमळीचं पण तुझ्यावर खूप प्रेम आहे. तेव्हा ना मी तुझ्या रूममध्ये तिच्यासोबत गप्पा करण्यासाठी जाऊन बसले होते ना, तेव्हा मी तुझ्या बाबतीत तिच्यासोबत बोलत होते. तिचा कसला चेहरा पडला होता, ती माझ्यासोबत बोलतच नव्हती. उगाच मला बरं वाटावं म्हणून थोडीशी स्माईल करायची, पण मी जे काही तुझ्याबद्दल तिच्यासोबत बोलत होते ना, तिला मात्र ते अजिबात आवडत नव्हतं. आता त्यानंतर अनामिका म्हणू लागते, अरे ऋषी, तू का वेडा झाला आहेस का? तिचं तुझ्यावर आणि तुझं तिच्यावर किती प्रेम आहे मला तुमच्या डोळ्यामध्येच दिसतंय, मग तुम्हाला का दिसत नाही? त्यानंतर ऋषीला वाटत असतं की अनामिकाला कळलं आहे की कमळीचं माझ्यावर किती प्रेम आहे. मग या कमळीला का कळत नसेल? मला तर काहीच कळत नाही. आणि मग त्यानंतर कमळी जसं काय ऋषीला आवाज देते. कमळी आणि ऋषी मात्र ऋषीच्या घरी छान असा कपल डान्स करतात. हे सगळं मात्र ऋषीला स्वप्न पडतं. स्वप्नात खूप छान असं कमळी आणि ऋषी एकमेकांच्या जवळ येतात, खूप छान डान्स करू लागतात, खूप छान. आणि ऋषीला तर असं कमळीला एकदम जवळ बघून ना खूप छान वाटत असतं, पण ऋषीचं मात्र हे सगळं स्वप्न असतं. आता ऋषीला वाटत असतं अनामिकानं पण सांगितलं आहे की या कमळीचं माझ्यावर किती प्रेम आहे, मला आता कमळीला ना डायरेक्टली प्रपोज करून टाका असं वाटतं. पण आईचं काय करायचं? आईला तर कमळी सून म्हणून अजिबात नकोय. पण आता हा माझं लग्न म्हणल्यावर माझा निर्णय राहिला, मी तर कमळीसोबतच लग्न करणार. ऋषीचं असं ठरलेलं असतं. दुसरीकडे तर काय, राजेंची दारू अजिबातच सुटत नसती. डेली दारू पिऊन घरामध्ये काही ना काहीतरी कार्यक्रम तो करतच असतो. त्यानंतर आता अन्नपूर्णा खूप चिडते. कमळी देखील तिकडे गेलेली असते. आता त्यानंतर अन्नपूर्णा म्हणू लागते की राजन, आता मी तुला ना शेवटचं सांगते, तुला जर दारू सोडायची नसेल ना, सतत तू जर दारूच पित राहिला ना, मला मात्र मग आपल्या बिझनेसमधून तुला बेदखल करावं लागेल. बघ आता, तुला तुझी बॉटल प्रिय आहे की तुझी आई प्रिय आहे? त्यानंतर राजन तर एवढा नशेत असतो, त्याला काहीच कळत नसते माझ्यासोबत कोण काय बोलते आणि कोण काय नाही. त्याची गौरी जेव्हापासून त्याला दिसली आणि ती म्हणली आहे की मी माझ्या पुढच्या आयुष्यासाठी ना मागचं सगळं विसरून गेले आहे, मी माझी एक नवीन सुरुवात केली आहे, तेव्हापासून त्या राजांच्या डोक्यातून त्या काही गोष्टी जातच नाही. तो सारखं तो विषय आठवला की लगेच दारू पितो आणि दारू पिल्याच्या नंतर खूप नशेत असतो की त्याला बाकीचं कोण काय बोलते अजिबात कळत नसतं. पण कमळीला मात्र राजांची काळजी वाटू लागते. पण अन्नपूर्णा म्हणू लागते की राजन, बघ आता, तुला तुझी आई पाहिजे का तुला तुझी ती बॉटल प्रिय आहे, मला सांग. तर मित्रांनो, उद्याच्या भागात खूप छान असा ट्विस्ट आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. सो बाय.